नमस्कार. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता हे तुम्ही घर बघताय ते हे आमचं गावाकडचं घर आहे आणि आम्ही आता हा व्हिडिओ जुना आहे बरं का. तर आम्ही गावाला गेलो होतो आणि गावावरून मग आम्ही एका दिवसात लगेचच परत येणार होतो. पण गावाला गेलं की हे आमच्या मेंढ्या वगैरे सगळं असं इतकं छान असते ना, तर मग आम्ही ट्रॅव्हल्सने येतो आणि पहाटेचं आम्हाला 5 वाजताची लोकल भेटते ठाण्यातून आणि मग नंतर तिथून आम्ही घरी येतो. तर आम्ही निघालो घरून आणि 5 वाजता आम्ही येऊन स्टेशनवर थांबलो होतो. कारण लोकलची वाट बघत होतो ना आणि त्या टायमिला थंडीचे दिवस होते. तर थंडीचे दिवस होते तर बघा आम्ही सगळे छोटा मोठा मी कसे एकदम जाम आहे, म्हणजे थंडी वगैरे वाजू नये म्हणून. आणि ट्रेनमध्ये पण थंडी लागते ना, त्यामुळं सगळ्यांनी आम्ही स्वेटर वगैरे घातलेले होते आणि आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. खरं तर छोट्या झोपला, म्हणजे त्याला झोप आली होती, पण आता काय करणार. त्याच्या पप्पा पण आम्ही बॅगा वगैरे ठेवून बसलेलो ट्रेनची वाट बघत, पण ट्रेनच येत नव्हती पटकन. आणि खरं तर ना गावाला आमचं जाणं खूप कमी होतं बरं का. काहीतरी कामानिमित्तानेच आम्ही जातो आणि जास्त दिवस राहता नाही येत आम्हाला, लगेचच यावं लागतं परत. पण ठीक आहे, आता म्हणतात ना, ज्यांचं काम जिथं आहे तिथं आपल्याला कधी नाही कधी यावंच लागतं लवकर. त्यामुळं आम्ही जास्त दिवस गावाला राहत नाही, कामानेच फक्त जातो आणि तेवढंच राहतो. तर आम्ही घरी आलो. सकाळचं आम्हाला यायला, म्हणजे घरी यायचं म्हणलं तरी आम्ही लवकर येतो बरं का घरी. आणि मग घरात आलो तर बापरे, आमच्या घरात आलो तर ना ते जे एक्झॉस्ट फॅनची जी जागा असते ना, तिथं आम्ही छापडी लावलेली, पण ती छापडी काढून कबुतरांनी ना अक्षरशः आतमध्ये सगळी घाण करून सगळं पाडून वगैरे सगळं, म्हणजे इतकी घाण केली होती ना की बस काय बोलायचंच काम नाही. बघू शकता तुम्ही किती घाण केलेले आहे. किचनवर वगैरे सगळे भांडी सगळी पाडून किचनमध्ये आतमध्ये सगळं, म्हणजे सगळं अस्ताव्यस्त केलं होतं, घाण केली होती वगैरे. मग आता काय करावं काही सुचत नव्हतं बरं का. कारण गावाला आम्ही गावावरून आलो तर ते बघा कबूतर अजून तिथं बसलेलंच आहे. तर कबुतरांनी घाण केली होती आणि मग आल्या कसं घर व्यवस्थित जरा असलं तर जाताना आम्ही व्यवस्थित ठेवून जातो ना, कारण आल्या मग बरं वाटतं ना घर व्यवस्थित असल्यावर. आणि तुम्हाला सांगते, तिन्ही रूममध्ये, म्हणजे बेडरूम, किचन आणि हॉलमध्ये सुद्धा ना, तिन्ही रूममध्ये इतकी घाण कबुतरांनी केलेली होती ना. आणि वरती म्हणजे आमच्या पोटमाळ्यावरती कबुतरांनी अंडी पण घातली होती. म्हणजे भरपूर 5-6 कबुतरं आतमध्ये येत होते ना. तर ह्याच्यावर पोटमाळ्यावर अंडी घातलेली आणि ह्या एक्झॉस्ट फॅनच्या तिथं आम्ही छापडी लावलेली, तर ती छापडी त्या कबुतरांनी काढून टाकली आणि तिथून आतमध्ये येत होते. तर हे 1-2 वेळा असं बऱ्याचदा झालं होतं बरं का, की छापडी काढून टाकायचे आणि आतमध्ये येत होते. मग तरी आम्ही व्यवस्थित छापडी लावून गेलेलो, पण तरी पण त्यांनी काढून टाकली होती. आणि हे बघा तिथं पाठीमागं तुम्हाला कोटं दिसत असेल, तर तिथं त्या कोट्यामध्ये ना त्यांनी अंडी पण घातलेली होती. आणि सगळी फिल्टरवर सगळे बघा घरात सगळं पाडून सगळं, म्हणजे इतकं टेन्शन पण आलं होतं बरं का. आता ते आवरायचं पण होतं सगळं. तर असं सगळं होतं बरं का. ते हे बघा आता ह्या अंड्यांचं काय करायचं काय नाही. तिथं कोट आणि आम्ही खरं तर त्या टायमिंगला काहीतरी 6 का 7 दिवस गावाला गेलो होतो. आणि पण तिथं व्यवस्थित सगळी छापडी वगैरे लावून गेलेलो, पण तरी पण असं कसं काय झालं माहिती नव्हतं. म्हणजे ते कबुतरांनी छापडी काढून टाकली असेल असं झालं, कारण तिथं एक्झॉस्ट फॅन बसवायचा होता, पण त्या टायमिंगला टाईम नव्हता म्हणून आम्ही तसंच निघून गेलो होतो. मग ना तिथं कबुतरांना वाटच बघत होती, कारण आता ते अंडी घातलेली होती आणि त्यांना माहीत होतं ना घरात कोणी राहत नाही म्हणून. पण मग कामाला शेवटी नाईलाजाने ते कोटं आणि अंडी काढायला लागली. पण खरं तर वाईट वाटलं थोडंसं बरं का. पण आता ठीक आहे, काय करणार मग. तर मग आम्ही तशी सगळी साफसफाई वगैरे केली, ते कोटं वगैरे काढून टाकलं, अंडी एका पिशवीत भरली आणि तेव्हा बाहेर आम्ही म्हणजे कचऱ्यामध्ये टाकून दिली. आता तशी तर ठेवू शकत नव्हतो, गॅलरीत ठेवू शकत नव्हतो, कुठंच ठेवू शकत नव्हतं. त्यामुळं तर वाईट वाटलं बरं का थोडंसं त्याच्या म्हणजे अंड्यांबद्दल. पण आता काय करणार, शेवटी आम्हाला पण आवरायचं होतं हे होतं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.